बातमी महत्त्वाची पाहूयात। हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबईसह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। तर त्याचबरोबर पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। या भागांसाठी येलो अलर्टही जारी करण्यात आलाय। तर रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुणे आणि सातारा घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून तिथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। याचबरोबर विदर्भात देखील अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, खुलताबाद, वैजापूर आणि फुलंब्री या तालुक्यांमध्ये जोरदार तर काही तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। जिल्ह्यातील पूर्णा, अंजना, धाड, खोपरी, गिरजा तर कमळासह कन्नड, खुलताबाद, सिल्लोड या तालुक्यांमध्ये काही नद्यांना पूरही आलाय। तर वाशिम मधील पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय आणि या पुरामुळे करडा, गोभणी आणि सरपखेड, धोडप, बुद्रुक हे मार्ग बंद करण्यात आले। पैनगंगा नदीवर असलेला मेहकर तालुक्यातील पेंटाकळी प्रकल्पामध्ये 72% पाणी साठा जमा झालाय। पाण्याची आवक सुरूच असल्याने पेंटाकळी प्रकल्पाचे 2 दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडून त्यातून 1339 क्युसेक प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू करण्यात आला। पुरामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशाराही दिलाय। तर गोंदियामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय। जिल्ह्यातील सालेकसा, गोरेगाव, गोंदिया आणि आमगाव या 4 तालुक्यांमधील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे। परिणामी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। तर 3 घरांची देखील पडझड झाली आहे। घटेगाव येथील मीरा मेंढे, वडेगाव येथील विशाल मेंढे आणि गोरेगाव तालुक्यातील तिमेझरी येथील ज्ञानेश्वर कटरे यांच्या घरांची पडझड झाली आहे। तर गोंदिया जिल्ह्यातील 1000 हेक्टर धान पिकाची शेती पूर्णपणे पाण्याखाली आलेली आहे। तर गोंदियामध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील अंबाटोली परिसरात रेल्वे विभागाने रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्याच्या बाजूला रेल्वे अंडरग्राउंड लोकांसाठी ये-जा करण्यासाठी तयार केला। मात्र हाच अंडरग्राउंड मार्ग लोकांसाठी डोकेदुखी ठरलाय। पाऊस आल्यामुळे या रेल्वे अंडरग्राउंड मध्ये 2 मीटर पर्यंत पाणी साचल्याने व हाच पाणी अंबाटोली परिसरामध्ये लोकांच्या घरात येतोय आणि त्यामुळेच लोकांनी आक्रोश व्यक्त केलाय। रेल्वे अंडरग्राउंड मार्ग बंद करून रेल्वे फाटक पुन्हा चालू करावी अशी मागणी अंबाटोली येथील नागरिक करताना दिसतायत। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये नारळी नदीवरील पूल ओलांडत असताना एक महिला वाहून गेली। ही महिला वाहून जात असताना तिथे असलेल्या युवकांनी पाहिलं तर या युवकांनी पुराच्या पाण्यात उडी घेत स्वतःचा जीव धोक्यात घालून या महिलेला वाचवलंय। महिलेला वाचवण्याचा हा व्हिडिओ देखील समोर आलाय। लोणार तालुक्यातील सावरगाव तेली इथे ही घटना घडली। मुसळधार पावसामुळे सावरगाव तेली गावाचा तालुक्याशी संपर्क तुटलाय। मागील 2 दिवसांपासून लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय। तर गेल्या काही दिवसांपासून मनमाडमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे कादवा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। अशातच नांदूर, मध्यमेश्वर धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आणि त्यामुळेच धरणातून 15,775 इतक्या क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला असून हे पाणी जायकवाडी धरणात सोडलं जात आहे।